मागे 2-3 वर्षापूर्वी कुशाले साहेब नाशिकचे आम्ही बसलो होतो, सेठ होते काबरा सेठ, त्यांनी सांगितलं नारायणदेव बाबांना आम्ही गाडी घेऊन दिली होती, त्यांच्या मुखातलं मी ऐकलेलं आहे का आपण संतांना डोक्यावर घेऊन जाऊ शकत नाही कुठं, एवढं आपण संसारिक आहे. पण तुम्ही जे गाडीला पैसे दिल्या जातात, जी गाडी आता महेशगिरी बाबा आता एका धामाला जाणार आहे किंवा नाशिकच्या अनुष्ठानाला किंवा पंढरपूरला, ज्या गाडीत बाबा बसून जाईल ते पुण्य आपाप आपल्याला मिळेल. ज्या गाडीला आपण कोणी 1000 देईन, कोणी 11,000 देईन, कोणी 5,000 देईन. बाबांना नवी गाडी घ्यायची आहे, बाबांनी 21 तारखेचं मुहूर्त दिलेलं आहे. आपल्या एक भक्त देऊ शकतो, पण नाही, माधवगिरी बाबांना आवडत नाही की सगळ्यांना पुण्य मिळालं पाहिजे. आणि देवा हो, त्या गाडीचे तुम्ही दिलेले पैसे महेशगिरी बाबा कुठे जाणार आहे ती गाडी घेऊन? एखाद्या अनुष्ठानाला, ओंकारेश्वरला, उज्जैनला, आता एका धामाला ती गाडी जाणार आहे आणि ते तुम्ही दिलेले पुण्य देवा तुम्हाला अर्धा आपोआप मिळणार आहे. हे सोपं नाहीये. आज माधवगिरी बाबांनी मुहूर्त दिलं आणि देवा तुमचे दिलेले पैसे धर्म कार्यात बाबांचं काय सत्संग नित्य गाडीमध्ये नामस्मरण, जप, विधी, हनुमान चालीसा पाठ आणि हजारो पटीला ते पुण्य आपल्या परिवाराला मिळेल. परमपूजनी स्वामी महेशगिरी बाबांना गाडी घ्यायची, सगळ्यांनी योगदान करा. 21 तारखेला मुहूर्त आहे, आजची 17 तारीख आहे आणि ती गाडी बाबांनी, माधवगिरी बाबांनी, देवा हो, आपल्या बाबांना त्रास झाला नाही पाहिजे. बाबाजी धर्म कार्य कानाकोपऱ्यापर्यंत गेलं पाहिजे. बाबाजीच्या कीर्तनाच्या रूपातून, प्रवचनातून धर्म कार्य जाफराबाद जालना जिल्ह्यापुरतं नाही, बुलढाण्यापर्यंत, इकडे मलकापूर पर्यंत आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमातर्फे, देवखेड आश्रमातर्फे आपण 11,000 रुपये बाबांच्या गाडीसाठी देऊ. भगवान जनेश्वराच्या आश्रमातर्फे बाबाजी